नेहमीचा तोच नाश्ता खाऊन जर मंडळी तुम्हाला कंटाळा आला असेल, काही वेगळं बनवायचं असेल, तर आज आपण 1 वाटी रव्यामध्ये हिरवे मटार घालून खूपच पौष्टिक असा पोटभरीचा पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी बनवला नसेल तर माझी खात्री आहे आजची रेसिपी बघितल्यानंतर 100% केल्याशिवाय राहणार नाही। चवीला खूप छान लागतो, एकदा असा नक्की करून बघा। यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा। रवा कोणताही घेऊ शकता, जाडा किंवा बारीक घेतला चालेल। अर्धी वाटी दही घेतलेला आहे। यानंतर घ्यायचा 1 वाटी हिरवा ओला मटार। आता त्यानंतर आपण घालूया यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि मूठभर कोथिंबीर घालायची। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा जिरा, चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाणी घालायचं आहे। तर मी दहीच्या वाटीमध्येच 1 वाटी पाणी घातलं आणि ते पाणी घातलंय। झाकण लावायचं आहे आणि एकदम जितकं जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने मटार घातले तर याच्या गुठळ्या किंवा मटार राहिलेले नको, यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं। आता हे बॅटर आहे ते एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं। तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, या पद्धतीचं पाहिजे। यामध्ये वाटताना अजिबात जास्त पाणी घालायचं नाही। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलंय, म्हणजे अर्धी वाटी फक्त मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घातलंय। टोटल मी इथे 1.5 वाटी पाण्याचा वापर केलाय। आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हे पहा, या पद्धतीचं आपल्याला असं बॅटर पाहिजे, पातळ नको किंवा जास्त घट्टही नको। आपण मस्त हिरव्या मटारचा ढोकळा बनवतोय। यासाठी ढोकळा ज्या ताटामध्ये सेट करणार आहोत त्या ताटाला थोडंसं तेल लावायचं आणि ब्रशने या पद्धतीने सगळं तेल पसरवून घ्यायचं। तुम्ही इथे बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता। मंडळी, तुम्ही कधी बनवला आहे का मटारचा ढोकळा? नाही बनवला असेल तर एकदा बनवून बघा, खायला चव म्हणाल तर एकदम भारी लागते। पाणी इथे आधीच गरम करायला ठेवायचं आहे, नंतर नाही करायचं, आधीच आपल्याला ही सगळी तयारी करून घ्यायची आहे। आता आपण जे मटारचं बॅटर बनवून ठेवलं होतं ना, त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 पॅकेट इनोचा। इनोचं पॅकेट घातल्यानंतर थोडंसं अगदी 1 चमचा पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही आणि एकाच डायरेक्शनने हे बॅटर आहे ते फेटून घ्यायचं। हे बॅटर आहे ना, जास्त पातळ झाला तर ढोकळा व्यवस्थित बनत नाही आणि जास्त कडक झाला तर तो घशाला चिटकतो। यासाठी या पद्धतीने बनवायचं आहे। एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता ज्या ताटाला आपण तेल लावून ठेवलेलं होतं ना, त्या ताटामध्ये हे बॅटर सगळं घालायचं आहे। मी बेसनच्या ढोकळ्याची रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे मंडळी, ती सुद्धा तुम्ही नक्की पहा। मी हिरव्या मटारपासून अप्पे, कचोरी आणि पराठा सुद्धा बनवलेला आहे मंडळी, तर ती रेसिपी सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा। मटारचे आपण फक्त भाजीच बनवत असतो, तर या पद्धतीने असे हे तुम्ही वेगवेगळी रेसिपी सुद्धा ट्राय करू शकता। सगळं बॅटर मी ताटात घातलेलं आहे। आता हलक्या हाताने थोडंसं टॅप करायचं। यानंतर आपण यावर घालूया थोडासा पेरी पेरी मसाला। पेरी पेरी मसाला घातल्यामुळे याला चव थोडीशी चटपटीत येते। तुमच्याकडे पेरी पेरी जर मसाला नसेल ना, तर तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता। या पद्धतीने थोडंसं असं भुरभुरून घ्यायचं आहे। आपलं हे ढोकळ्याचं बॅटरसाठी ताट आता तयार झालेलं आहे। आता हा ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे। हा मसाला घातल्यामुळे ढोकळ्याची चव अजूनच वाढते, तर याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता, नाही तर लाल तिखट घालू शकता। पाणी पाहू शकता, मस्त असं याला एक उकळी आलेली आहे। चांगलं खळखळून गरम करून घ्यायचं, त्यानंतरच इनो घालायचं आहे बॅटरमध्ये, आधी घालायचं नाही। यासाठी पाणी आधीच गरम करायला ठेवून द्यायचं। यावर चाळणी ठेवली आहे। तुमच्याकडे जर वाफवायचं वेगळं भांडं असेल, इडली मेकर असेल तर, ढोकळा मेकर असेल तर त्यामध्ये तुम्ही वाफवून घेऊ शकता। आता ढोकळ्याचं बॅटर जे घातलेले आहे ते ताट यावर ठेवायचं, झाकण लावायचं आणि 20 मिनिटासाठी याला डुंकूनही बघायचं नाही, अजिबात याला उघडून बघायचं नाही, नाहीतर ढोकळा आत बसेल, खाली दाबला जाईल आणि हा फ्लफी होणार नाही, जाळीदार बनणार नाही। यासाठी 20 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण मस्त एक चटपटीत चटणी बनवूया। मिक्सरच्या भांड्यात मूठभर कोथिंबीर घातलेली आहे। यानंतर घालायची आहे मूठभर पुदिन्याची पानं। पुदिना आणि कोथिंबीरची ही चटणी तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा। 2 मोठे चमचे भाजलेली डाळवं घातली आहे। 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, लहान आहेत म्हणून मी एवढ्या घातल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा दही घालायचं आहे, अर्धा चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे।
आता पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला ही चटणी छान अशी बारीक वाटून घ्यायची। मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे। याला तुम्ही पाहिजे तर फोडणी देऊ शकता, पण फोडणीची गरज नाही, अशीच खायलाही खूपच मस्त लागते। 20 मिनिटं झालेली आहे। ढोकळा पाहूया। पहा मस्त असा वाफवला गेलेला आहे। आता याला चेक करायचं आहे, तर सुरीने किंवा टूथपिकने याला चेक करायचं आहे। सुरीने नाही, मी टूथपिकने चेक करते। हे बघा, आतपर्यंत असं टूथपिक घालायचं आणि याला बॅटर चिटकत नाही आहे, चिटकलेलं नाही, याचा अर्थ ढोकळा आपला चांगला वाफवला गेला आहे। काढायचं आहे आणि रूम टेम्परेचरवर 10 ते 12 मिनिटं एकदम कोरडं करून घ्यायचं, म्हणजे एकदम थंड करून घ्यायचं। यानंतर याच्या साईडच्या कडा या पद्धतीने लूज करायच्या आहेत। यानंतर याला काढून घेऊया, डिमोल्ड करून घेऊया। यासाठी वर एक ताट ठेवायचं, वरून थोडंसं असं टॅप करायचं, म्हणजे ढोकळा सहज निघतो। हे बघा, एकदम सहज निघालाय। पाहू शकता काय सुरेख याला जाळे आलेले आहेत, आहे की नाही? किती सोपी पद्धत। आता हा ढोकळा तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जवळून दाखवते, पहा। अगदी सॉफ्ट मऊसूद, तोंडात टाकताच विरघळणारा कापसासारखा मऊसूद असा हा ढोकळा तयार झालाय। एकदम जाळीदार ढोकळा तयार झालाय। आता याला कापून घेऊया। तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता, चौकोनी किंवा त्रिकोणी आकारात कापू शकता। तर मी हा ढोकळा चौकोनी आकारामध्ये कापून घेते। हे बघा, या पद्धतीने। मंडळी, हा ढोकळा इतका झटपट बनतो ना, की कोणीही बनवू शकतात। हे बघा, चौकोनी आकारामध्ये मी कापून घेतलाय। मुलांना द्यायचा असेल तर इझी पडतो। मुलांना तुम्ही असा झटपट टिफिनमध्ये देऊ शकता। मुलं भाज्या खात नाही, मुलं काय मोठे सुद्धा खायला मागत नाही। कधी कधी कोणाला मटार आवडतात, कोणाला आवडत नाही। तर या पद्धतीने जर तुम्ही त्यांना मटारचा ढोकळा बनवून दिला ना, तर त्यांना कळणार सुद्धा नाही की हा ढोकळा मटारपासून बनवलेला आहे। हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे। ही चटणी आहे, यामध्ये मी मिरच्या कमी वापरलेल्या आहेत। तुम्हाला अजून जर घालायचे असतील तर तुम्ही यामध्ये मिरच्या घालू शकता। आपण या बॅटरमध्ये मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे याबरोबर चटणी नसली ना तरी सुद्धा तुम्ही अशाच हा ढोकळ्याची रेसिपी एन्जॉय करू शकता। खायला अप्रतिम लागतो हा ढोकळा। हा ढोकळा बराच वेळ मऊसूद राहतो, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना जर टिफिनला देणार असाल तर असा हा ढोकळा तुम्ही बनवून देऊ शकता। आजची ही हिरव्या मटारच्या ढोकळ्याची रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा करून बघा। करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।